तर राम भावना सकाळी सकाळी दादाला सोडायला आपण सिन्नरला चाललोय. दादांच्या कॉलेजची ट्रिप चालली मनालीला. मग काय दादानं झटक्यानं आवरून घेतलं. सकाळी आपण 6 वाजताच निघू राहिलो बरं का, कारण त्यांची बस जाणार तिथून नाशिकवरून ट्रेन आहे. मग तिथपर्यंत जायला त्यांना आधी सिन्नरला सोडून देऊ राहिलो. दादाला म्हटलं की चल बॅग बिग ठेवून पटकन, कारण की त्याचे मित्र पण येणार होते जात जाता आपल्या सोबतच सिन्नर पर्यंत. तर भावना आपण दादांना सोडून दिले. आता सिन्नरला सोडून आम्ही निघालोय घराकडे. घरी आल्यावर त्याच्यात भावना तुम्ही आपल्यावाली वन सगळे बाहेरची पाहू शकता. शेड असून आपल्याला वन आहे ना. आपण आता मध्ये नाही लावले गेले, रात्री लेट झालो होतो. मग बुलेट बाहेरच राहिली, स्विफ्ट बाहेरच लावली होती. दोन्ही ट्रॅक्टर बाहेर, फक्त आपल्याला पल्सर शेड मध्ये लावली होती बरं का. आता आपल्याला उद्या पण सगळे वन मध्येच लावत जावं लागतील, कारण की धुकं पडत त्याच्यावर. मग धूळ बिळ राहते ट्रॅक्टर त्याच्यावर. मग ते धुकं पडलं ते लगेच कोपरे गांजायला सुरुवात होती. आपले स्विफ्टचे दारात गांजायला लागले. त्याच्या ऍक्शन आता म्हटलं मध्ये लावत जाऊ ना. त्याच्यानंतर बाव ना आपल्याला जायचंय आज करंजगावला. गाडी बिडी धुवून घेऊ आपण. म्हटलं एकदा गाडीवर पाणी मारून घेतलं झटक्यात, कारण की धुळीनं भरली होती थोडीशी. मग गाडीवर पाणी मारून आपण निघालो आता करंजगावला. मम्मी मी आवरून निघालो आता करंजगावला. त्यात भावनो आपण तामसवाडीवरून चाललोय. वडांगीवरून जायला आपली यात्रेची गर्दी होईल, त्याच्यामुळे म्हटलं मग तामसवाडीवरून जवळ पडतं, इकूनच जाऊ आपण. तामसवाडीवरून करंजगाव जायचं राहतं आपल्याला. मग काय आपण आता आलोय. त्याच्यात भावनो आपण चष्मा घालून निघालो होतो. चष्मा टोपी काढून ठेवली आपण बरं का. आपण वर श्राद्धाला चालूय. आपण काय लग्न बिग्नाला नाही चालू, त्याच्यामुळे चष्मा काढून ठेवलाय. एवढं आपल्याला मामाच बर्गा भेटला. मामाच पोराला म्हणलं एक डायलॉग द्यायचा. तुझा मित्र आहे जसं पतलू तसं तू माझा मित्र आहे. तर भावनो कृष्णाच डायलॉग ऐकून आपण डायरेक्ट येडवलोय आता. आपल्याला तिकून यायला डायरेक्ट 6 वाजले होते. आपल्याला गाजराव पाणी लावायला जायचं होतं. म्हटलं रात्रीचं काय मोटरी पण ठेवण्यापेक्षा आहे ना गाजराव पाणी लावून देऊ. त्याच्यानंतर भावना आपल्याला 10:30 2 गोण्या टाकायच्या होत्या गाजराला. 7च वाजले बरं का आपल्याला सगळं आवरसतो. त्याच्यानंतर भावना आपण खत बीट टाकून घेतलंय. खत टाकून झालं, पाणी बिणी लावून दिलं, एकदा चेक करून घेतलं. तर भावना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांग.